आजकालची मुलं ना खूप इंडिपेंडेंट झाली आहे आणि त्यामुळे त्यांना कशाचीच किंमत उरली नाहीये. हे वाक्य आजकाल किती इझिली कानावर पडतं. आई वडिलांना मुलं इंडिपेंडेंट झाली म्हणून, लग्न करू इच्छिणाऱ्या मुलांना मुली इंडिपेंडेंट झाल्यात आणि समाजाला लग्न झालेलं जोडपं इंडिपेंडेंट झालंय म्हणून एकमेकांची भीती वाटू लागली आहे. मुळात इंडिपेंडेंट होणं म्हणजे काय? मराठीतला त्याचा अर्थ म्हणजे स्वावलंबी बनणे. पण स्वावलंबी बनलो म्हणजे मला कधीच कोणाची गरज लागणार नाही असा याचा अर्थ होतो का? आणि माणूस हजारो वर्षांपासून एक सोशल आणि इमोशनल बिईंग आहे. आपण पैसे, घर, गाडी हे एकटे कमवू शकतो, पण कितीही इंट्रोवर्ट असला तरी आपण एकमेकांवर इमोशनल डिपेंडेंट असणार आहोत. आता ते असं का बरं वगैरे हा प्रश्न देवासाठी आहे किंवा युनिव्हर्ससाठी आहे, पण ऍज अ ह्युमन आपण एकमेकांवर इमोशनली डिपेंडेंट असतो. इमोशनल डिपेंडन्सीसाठी आपल्याला बनवावी लागतात नाती म्हणजे रिलेशन्स, आणि ती कुठलीही असू शकतात. बाहेरची, मित्रांची, बहीण भावंडांची, नवऱ्या बायकोची, कुठलीही नाती. पण नात्यांना ऑल्टरनेट ऑप्शन नाही. आणि पुढची गंमत अशी की नाती सांभाळायला आपल्याला स्वावलंबी म्हणजे इंडिपेंडेंट बनावंच लागतं. आता इंडिपेंडेंट म्हणजे स्वावलंबी बनायचं म्हणजे नक्की काय करायचं? डेफिनेशन वगैरे सोडा, पण ह्या जगात स्वावलंबी म्हणजे आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही असं जगायचं. मोठ्या गोष्टींमध्ये जगात बाहेर आपण तसेच वागतो, पण घरात आपल्यामुळे आपल्या आईला, बहिणीला, बायकोला, नवऱ्याला, वडिलांना, मित्र परिवाराला, बहीण भावंडांना त्रास न देता जगणं म्हणजे स्वावलंबी जगणे. घर आणि गाडी घेणं म्हणजे खूप मोठ्या गोष्टी झाल्या हो, पण घरातल्या घरात स्वतःचा ताट, स्वतःचा ग्लास उचलून स्वच्छ करून ठेवणं म्हणजे स्वावलंबी बनणं. स्वतःचे कपडे, स्वतःचा परिसर, आपण जिथे राहतो ती जागा, आपला बेडरूम, आपला बेड, ह्या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, स्वच्छ करणं म्हणजे स्वावलंबी बनणं. माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये ही भावना मनात घेऊन जगणं म्हणजे स्वावलंबी बनणं. आता ह्या सगळ्या गोष्टी एकटं करणं अशक्य आहे, म्हणून आपण मागतो मदत. कोणी आपल्यासाठी जेवण बनवत असेल तर तीही मदत, आणि कोणी आपल्यासाठी पैसा कमवत असेल तर तीही मदतच. इन शॉर्ट, स्वावलंबी बनणं म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणं, आणि जर सगळी कामं स्वतः करणं जमत नसेल तर हक्काने मदत मागणं, आणि जो मदत करत आहे त्याची जाणीव ठेवणं, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट करणं. रिस्पेक्ट, रिलेशन्स, इमोशन्स आणि इंडिपेंडेंट बनणं ह्या एकमेकांमध्ये खूप गुंतलेल्या गोष्टी आहेत. आणि हे गुंतलेलं कोडं सोडवण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या. अर्न करताय किंवा नाही, पण कोणावर ओझं बनू नका. जास्तीत जास्त स्वावलंबी म्हणून जगण्याचा प्रयत्न करा, आणि जर या स्वावलंबी जगण्यात कोणी तुमची मदत करत असेल तर त्याचा अगदी मनापासून रिस्पेक्ट करा. हा होता आजचा गुंतागुंतीचा विचार. याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे मला मेसेज किंवा कॉमेंट्स थ्रू नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. फॉलो करायला विसरू नका आणि ऐकत राहा व्हॉइस नोट विथ